नमस्कार. व्हीसीएनच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये आम्ही पुनश्च एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो. व्यक्तिविशेष हा कार्यक्रम खास आपल्या दर्शकांसाठी असा असतो की ज्या व्यक्तींनी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी विशेष केलेला आहे अशा विशेष व्यक्तीची विशेष मुलाखत आपण व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये दाखवत असतो. आजपर्यंत आपण आपल्या विदर्भातील असंख्य लोकांच्या, नव्हे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या उर्वरित इव्हन फ्रॉम चेन्नई, कोइंबतूर इत्यादी लोकांच्यासुद्धा ज्यांनी फिल्म या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि कुठल्याही विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या जेव्हा त्यांच्या प्रयत्नांनी अत्युच्च शिखरावर पोचतात त्यावेळी कुठेतरी त्याची दखल घेणं आपल्याला आवश्यक असतं आणि समाजाला त्यांचं जे काही देणं लागतं त्यांना समाजापुढे आणणं, त्यांना आलेले प्रॉब्लेम्स ते आपण जाणून घेणं, जेणेकरून आपली जी भावी पिढी आहे ती घडवण्यासाठी आपल्याला मदत होईल. याकरिता व्यक्तिविशेष या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं असतं. रोज सायंकाळी व्हीसीएन न्यूजच्या GTPL सेटअप बॉक्स नंबर 72वरती आणि UCNच्या सेटअप बॉक्स नंबर 81वरती आपण पाहत असतो व्यक्तिविशेष हा कार्यक्रम. आज आपल्यासोबत आहे अमरावती येथील प्रख्यात व्यावसायिक इच्छा मार्बल्सचे, सर्वप्रथम इच्छा मार्बल्स, इच्छा हॉटेल आणि इच्छा फिल्म्सचे डिरेक्टर, MD मॅनेजिंग डिरेक्टर श्री राजू भाऊ शहाळे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की त्यांनी कॉलेज कॅफे नावाची जी मूव्ही तयार केली, संपूर्ण विदर्भामध्ये आज जवळपास सुमारे 1.5 कोटी रुपये खर्च करून त्यांनी जी मूव्ही तयार केलेली आहे, मराठी सिनेमा तयार केलेला आहे आणि अमरावतीमध्ये याचं मॅक्झिमम शूट झालेलं आहे. अमरावतीवासियांसाठी ही फार मोठी गोष्ट आहे. व्हीसीएन न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये राजूभाऊ आपलं सहर्ष स्वागत आहे. मला सर्वप्रथम हे सांगा की आपण व्यवसाय म्हणजे सुरुवातीपासून जेव्हापासून अमरावती शहरामध्ये आहात तर एकाएकी म्हणजे मार्बल्स, इच्छा मार्बल्स हे अमरावतीतलं तसं जुनं नाव आहे, तर इच्छा मार्बलमधून आपण एकदम फिल्मकडे कसे काय वळलात? माझं जे शिक्षण आहे ते 10व्या वर्गापर्यंत झालेलं आहे. मी कॉलेजमध्ये कधी गेलोच नाही. तर मला असं वाटायला लागलं मी कॉलेजमध्ये गेलो नाही, पण आता माझं वय 47 वर्ष आहे. त्याच्यानंतर मला असं वाटलं का आता मी कॉलेजमध्ये गेलो नाही तरी कॉलेजच्या नावावर एक पिक्चर काढायची. आता जे मुलांमध्ये मुलींमध्ये फरक पडत आहे त्याच्यावर मी काही विचार केला आणि ही कॉलेज कॅफे नावाची चित्रपट काढण्याचा मी तयार झालो चित्रपट काढायला. मला या चित्रपट काढताना भरपूरसा संघर्ष करावा लागला. नाही म्हणजे मला पहिला प्रश्न आपल्याला असं विचारायचा आहे की आपला जो सुव्यवस्थित असलेला व्यवसाय आहे इच्छा मार्बल आणि त्याच्यातलं दुसरं आपलं रूपांतर झालेलं आहे इच्छा हॉटेलमध्ये, ह्या सगळ्यांमधून सिनेमा काढण्याची जी संकल्पना मुळात रुजली ती कशामुळे? अच्छा, मला म्युझिकचा पहिल्यांदा छंद आहे. त्याच्यामुळं मला जुने गाणे नवे गाणे ऐकण्याचा फार छंद आहे. मला असं एक वाटलं की आपण आता मार्बल इंडस्ट्रीज त्याच्यानंतर हॉटेल वगैरे एवढे बिझनेस करून चुकलो, आता पुन्हा अजून आपण एक फिल्म क्षेत्रामध्ये जावं. आणि विदर्भातले भरपूरसे कलाकार मुंबईत आहे. मी त्यांना डोळ्यांनी पाहिलं की विदर्भातले भरपूर कलाकार तिथं आहे, वडापाव खाऊन जे आपलं जीवन जगतात आणि त्यांना पश्चिम महाराष्ट्रवाले अजिबात जागा देत नाही. का जेव्हा ऑडिशन असते एखाद्या चित्रपटाचं तेव्हा त्याला विचारलं जाते की तू कुठला आहे काय, तो विदर्भ त्याने सांगितला की त्याला तिथं कटआउट करून टाकतात. माझ्या डोक्यात अशी भूमिका आली की माझ्या विदर्भातले एवढे काही कलावंत चांगल्या प्रकारे आहेत तरी यांना मुंबईमध्ये पश्चिम महाराष्ट्रवाले जागा देत नाही. याकरता मी असा विचार केला की मी आता एक साथ 10 चित्रपट काढेल आणि विदर्भातल्या प्रत्येक कलाकाराला माझ्या चित्रपटामध्ये मी चान्स देईल अशी माझी एक भूमिका, म्हणून मी चित्रपट सृष्टीमध्ये आलेलो आहे. ज्यावेळी आपण या म्हणजे सिनेमा काढायचा ही संकल्पना आपल्या मनात तयार झाली आणि विदर्भामधला जो या जसं आपण आता सांगितलं की मुंबईमध्ये गेल्यानंतर विदर्भातला म्हटल्यानंतर त्याला थोडंसं बाजूला ठेवलं जातं आणि इतरत्र जे असतात पुण्या मुंबईचे लोक त्यांनाच तिथे जागा दिली जाते. तर ह्याच एका गोष्टीने आपल्याला चित्रपट क्षेत्रामध्ये ओढलेलं आहे. आज ज्यावेळी आपण मराठी सिनेमावरती जवळपास 1.5 कोटी रुपयाचा खर्च केलेला आहे, तर ह्याची संकल्पना सर्वात प्रथम आपल्याला कुणी आणि कशी दिली? मी माझ्या मनामध्ये पहिल्यांदा ठाण धरून घेतलं होतं की मला या चित्रपटाला 1 कोटी रुपये लागणार आणि ही संकल्पना कोणी नाही आहे. मी माझ्या घरातला पूर्ण वन मॅन शो माणूस आहे. माझा बिझनेस, माझे इथं जेही कर्मचारी तेच माझे
सगळे मित्रच आहे. त्याच्यामुळं मी एकटाच माणूस सगळे बिझनेस सांभाळून त्यांनी म्हटलं की तुम्ही आता चित्रपटसृष्टीकडे वळले आहे, तुम्ही नाव हे केलं, रजिस्टर केलं सर, एक वेळा पिक्चर काढायला. आणि माझ्या फॅमिलीने सगळ्यात म्हणजे माझ्या मिसेसनी मला याच्यात सगळ्यात जास्त सहकार्य दिलं की तुम्ही आता चित्रपट काढायची इच्छा केली तर तुम्ही तो चित्रपट काढा. माझ्या फॅमिलीने मला प्रत्येक वेळेस या चित्रपट काढण्यास साथ दिला, त्याच्यामुळं मी हा चित्रपट काढण्यास अग्रेसर झालो. ज्यावेळी आपल्या चित्रपटाची थीम साकार होत होती आणि कॉलेज कॅफे आपण सुरुवातीला म्हणजे जसं सांगितलं की कॉलेजवरतीच ही चित्रपट असला पाहिजे अशी आपली भूमिका होती, तर नेमकं कॉलेज कॅफे हे नाव कसं सुचलं आणि याच्यामध्ये प्रमुख भूमिका कोणी कोणी आणि कशा कशा साकारलेल्या आहेत? याच्यामध्ये भाऊ कदम हा एक पिहुल नावाचा आहे, म्हणजे कॅफेमध्ये एक वेटर असतो त्या हिशोबाने त्याला पिहुल म्हटलं जाते. त्यांनी पिहुलचं काम केलं. प्रत्येक विद्यार्थ्याला तो समजवण्याचा प्रयत्न करत असतो की बेटा तू असं करू नको, किंवा कॉलेजमध्ये रँगिंग होत असतात तर ह्या रँगिंगच्या बदल्यात काही काळेधंदे चालतात, त्याच्यामुळं काही विद्यार्थ्यांना फरक पडतो. अशा प्रकारची त्यांना ती भूमिका निभवली, ती चांगल्या प्रकारे निभवली. त्याच्यानंतर अक्षय गडकर हा एक गरीब घरातला मुलगा असतो, जो झोपडीमध्ये राहणारा असतो, लोहाराचा मुलगा असतो. त्यांनीही अप्रतिम चांगली भूमिका केली. त्यांनी कॉलेजमध्ये जे रँकिंग वगैरे होत असतात त्याच्यावर आळा घालण्याचे सगळ्यात जास्त त्या पिक्चरमध्ये प्रयत्न केले की ही असं कॉलेजमध्ये होऊ नये. त्याच्यानंतर भाविका निकम ही फार एक श्रीमंताची मुलगी असते. ती इच्छा पाटील असता, ती गर्भश्रीमंत असते, पण ती कॉलेजमध्ये बुलेटने येणे जाणे करणे, मग ती एक डॅशिंग मुलगी असते. तिच्या मागे काही गुंडे रॅगिंग घ्यायला लागतात, पण ती पहिल्यांदा श्रीमंताची मुलगी असते, त्याच्यामुळं ती एक डेअरिंगबाज मुलगी असते. ती प्रत्येक रॅगिंग घेणाऱ्याला त्याच्या अंगावर जाणे काय हे सगळ्या गोष्टी, कारण मुलींमध्ये हा कॉन्फिडन्स वाढायला पाहिजे की आपण मुलांसोबत कसं काय फेस व्हायला पाहिजे, अशा गोष्टी करतात ते भाविका निगमनी तेही भूमिका त्यांनी निभावलेली आहे चांगली. पाहताक्षरी चिंब झाले गमन. ज्यावेळी आपण चित्रपट या कॉलेज कॅफेची सुरुवात केली तर त्यावेळी सर्वप्रथम आपल्याला म्हणजे आपण या क्षेत्रातले नसल्यामुळं किंवा आपला फिल्मशी तसा डायरेक्टली कुठलाही संबंध नसल्यामुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं असेल. त्याबद्दल थोडंसं आपण जर प्रेक्षकांना सांगू शकलात तर फार बरं होईल. माझी पिक्चरची शूटिंगचा पहिला दिवस हा 2016 मधला करीचा दिवस होता, पोळ्याच्या दुसऱ्या दिवसाचा. तर आम्ही एक कारला म्हणून गाव आहे, त्या गावी ही शूटिंग घ्यायला गेलो. तर जवळजवळ त्या दिवशी सगळे लोक आपल्या गावातले देशी दारू पिणारे सगळे त्या शूटिंगच्या वेळेस आले का बाबा काय गावात काय झालं, त्या गाड्या आल्या, तेवढे शूटिंगचं सामान आलं, सगळं आलं.
तर जवळपास तिथं 10,000 पब्लिक जमली होती पूर्ण गावातली, सगळे दारू पिऊन होते. पण त्या दिवशी आम्ही काय केलं की आम्हाला वाटलं ही शूटिंग आता इथं होणं शक्य नाही आहे, पण आम्हाला शूटिंग त्या दिवशी सुरू करायची होती. मग आम्ही काही एक जादूचे प्रयोग करून सगळ्या शूटिंगला एका साईडला बाजूने नेलं आणि आम्ही दुसरीकडे शूटिंग झालो. म्हणजे हा माझा पहिला दिवस शूटिंगचा एकदम मला अनुभवात आला की आपल्या अमरावती विदर्भातले लोक किती सपोर्ट करतात आणि काय करतात. मला त्या दिवशी कळलं की लोकांना विदर्भातल्या काय आपण शब्द काय म्हणावे. तर अशा गोष्टी आहे. पुन्हा मला विदर्भात अमरावती जिल्ह्यामध्ये पिक्चर बनवताना मला काही त्रास असा झाला की जिथं पैसे नाही लागत तिथंही मला पैसे देण्यास भाग पाडला आहे. आणि आता निसर्गरम्य अमरावतीच्या आजूबाजूने भरपूर गोष्टी आहेत, पण माझं म्हणणं आहे की अमरावतीमधली पिक्चर बनत आहे निसर्गरम्य जागी, हे लोकांना कसं कळेल की अमरावतीच्या आसपास एवढं काही निसर्गरम्य आहे आणि तिथं बाकीचेही पिक्चरवाले शूटिंग घ्यायला आले पाहिजे. तर त्यांना हे पैशाची डिमांड करतात की आम्हाला एवढे पैसे लागतील एवढेच. मी म्हटलं मी पिक्चर बनवत आहे विदर्भाचा विकास करण्यासाठी आणि तुम्ही मला पैशाची मागणी करता. तर असं कुठं झालं आहे माझ्यासोबत. मी तरी त्याला आळा घालत आहे. मला करायचं आहे विदर्भातल्या कलाकारांना मोठं, की विदर्भातलं आपलं काहीतरी नाव एक अखिल भारतीय महामंडळात उभं झालं पाहिजे. त्याच्यासाठी मी हा लढा करत आहे कलाकारांसाठी. एक विशेष गोष्ट आपण इथे समजून घेऊ शकतो की विदर्भातल्या जनतेसाठी, विदर्भातल्या लोकांसाठी यांची जी तळमळ आहे, खास करून विदर्भातल्या कलाकारांसाठी जी तळमळ त्यांनी व्यक्त केलेली आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. आणि भविष्यामध्ये तुमचे हे जे प्रोजेक्ट सिनेमामध्ये आज आता आपण उतरलेलोच आहे, भविष्यामध्ये जो तुम्ही विचार केलेला तो पूर्णत्वास पण नेणार आहात आणि यातून आपल्याला असंख्य कलाकार पण विदर्भातून मिळणार आहे, याच्यात दुमत नाही. ज्यावेळी आपल्याला कास्टिंग ज्याला आपण म्हणतो, कास्टची गरज पडली त्यावेळी मग भाऊ कदम म्हणजे कास्ट मुंबईवरनं आपण कशी सिलेक्ट केली? आता या पिक्चरमध्ये मी बरेचसे कलाकार आपल्या अमरावतीतले घेतले आहे, कारण माझी फर्स्ट मूवीज आहे आणि 1.5 कोटी रुपयाची माझी मूवीज आहे. म्हणून एकाएकी मी विदर्भातल्या कलाकारांना पूर्ण तऱ्हेनं घेऊन ती पिक्चर मी बनवू शकत नव्हतो. कारण कसं असतं, पिक्चर बनवताना काही कलाकार हे मुंबईतले असले म्हणजे ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये चालतं, विदर्भात तसं पाहिलं काय विदर्भातले लोक मराठी चित्रपटाला जास्त बघत नाहीत. पश्चिम महाराष्ट्रातले लोक मराठी चित्रपटाला जास्त बघतात. या कारणास्तव आपल्याला तिकडले काही कलाकार घेऊन असं मिक्सअप करून ती पिक्चर बनवावं लागते. आता भाऊ कदम हा चला हवा येऊ द्या यावर पहिलेपासून वेल सेटल कलाकार आहे, त्याच्यामुळं मी त्याला घेतलं. आता भाविका निकम ही 8व्या वर्गातली मुलगी आहे, तिला मी घेतलं. अक्षय केळकर हा नेहमी क्राईम पेट्रोलमध्ये काम करतो आहे, त्याला मी घेतलं. एक अनुज ठाकरे नावाचा मुलगा आहे, तो आपल्या चांदूर रेल्वेचाच आहे, त्यालाही मी घेतलं, त्यालाही मी चान्स दिला. एक गणेश नावाचा मुलगा आहे, तोही आपल्या अमरावतीतला आहे. जसा मंगेश ठाकरे हाही आपल्या अमरावतीतला कलाकार आहे. त्याच्यानंतर सुषमा कोटीकर ही आपल्या अमरावतीतली कलाकार आहे. आणि बरेचसे कलाकार जे आहेत ते अमरावतीमधलेच आहे, विदर्भातलेच आहे. मी जास्त करून विदर्भातलेच कलाकार घेतले आहे. मुंबईतले कलाकार 4-5च कलाकार आहेत. हां, आपण जसं सांगितलं की पोळ्याच्या करीच्या दिवशी आपला मुहूर्ताचा शॉट कारला या गावी होता. तर जसं आता पण पोळा नेमका तोंडावर आलेला आहे आणि सुमारे वर्ष होत आहे 2016च्या पोळ्याच्या करीच्या दिवशी आपण या मूव्हीला हात लावला होता. या चित्रपटाची निर्मितीचा आपण त्या दिवशी प्रारंभ केला होता. ज्या ठिकाणी आपण पैसा लावतो आणि वर्षभर ते सगळं वागवणं आणि एका वर्षानंतर चित्रपटाची निर्मिती पूर्ण झाल्यानंतर आज जेव्हा आपण 11 ऑगस्टला त्याचं म्हणजे विदर्भामध्ये हा चित्रपट सर्वीकडे प्रदर्शित करत आहोत, यातून निश्चितच म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही VCN न्यूजतर्फे आपलं एक अभिनंदन असं करू इच्छितो की अमरावतीमध्ये चित्रपट बनला नाही अशातला भाग नाही आहे. 1.5 करोड रुपयाचं बजेट असलेला पहिला चित्रपट आपण अमरावतीमध्ये बनवला. ही आपल्यासाठी खरोखर अभिनंदनीय बाब आहे. अमरावतीवासियांसाठी सुद्धा अभिनंदनीय बाब आहे. आतापर्यंत साधारणतः 20 लाख 25 लाखापर्यंतच्या बजेटचे पिक्चर अमरावतीमध्ये आतापर्यंत तयार झालेले आहेत आणि त्यातले पुष्कळसे पूर्ण झाले आणि काही अपूर्ण पण राहिलेले आहेत. पण आपण एका वर्षामध्ये सगळंच्या सगळं पूर्ण करून आज 11 तारखेला आपण तो रिलीज करत आहात.
ज्यावेळी आपण प्रेक्षकांपुढे जातो आहे आणि त्याची भूमिका जे आपण सांगितलं की सगळे कलाकार असे आहेत, भाऊ कदमचं नाव आपण सांगितलं की भाऊ कदमसारखा एक मुरब्बी, चित्रपटसृष्टीतलं मुरब्बी व्यक्तिमत्व कॉलेज कॅफेला लाभलेलं आहे. आता याच्यामधून ज्यावेळेस आपण म्हणजे जसे सिनेमाचे एक 2-4 प्रकार पडतात, त्याच्यामध्ये प्री प्रोडक्शन पहिल्यांदा असतं, त्याच्यानंतर पोस्ट प्रोडक्शन असतं. तर प्री प्रोडक्शनमधले आपले अजून काही असंख्य अनुभव असतील की जिथे आपल्याला असे प्रॉब्लेम आले की आज शूटला चाललो आपण, नेमका तिथे असा प्रॉब्लेम आलेला आहे, तर त्याच्यावर आपण कशी मात केली, अशी कुठली गोष्ट आपल्याला आठवते? मला माझ्या शूटिंगमध्ये त्रास कुठंच नाही झाला. पूर्ण विदर्भातल्या माणसांनी मला फार सपोर्ट केलं. माझे या सिनेमामधले जे गाणे, एक हवा हवा चं जे गाणं आहे ते मी मालखेडच्या जंगलामध्ये शूट केलं आहे. तिथं नेमकं काय झालं होतं, त्या दिवशी रविवार होता. रविवार हा प्रत्येकाचा हॉलिडे असतो, त्याच्यामुळं तिथं फार गर्दी होती. तर गर्दी असताना आम्हाला 2-4 अनुभव आले की बा लोकांना त्या कॅमेरासमोर जायचं नाही. आम्ही 50 वेळा सांगायचं त्यांना की कॅमेरासमोर जायचं नाही, रिटॅक होतो आहे. पण मुद्दामन लोक त्या कॅमेरासमोरून जायचे की मी त्या कॅमेऱ्यामध्ये आलो पाहिजे. मी त्यांना 50 वेळा सांगायचो की कॅमेऱ्यासमोर तुम्ही जात असाल तर ते रिटॅक होते, कारण तुम्ही त्याच्यात दिसायला नको आहे. त्याच्यात फक्त ते हिरो हिरोईनच दिसायला पाहिजे असते. पण काही लोकांना 50 वेळा सांगितल्यानंतरही या गोष्टी सांगायला लागते. मला विदर्भातला त्या लोकांची खंत वाटते की एक वेळ सांगितलेली गोष्ट, 2 वेळ सांगितलेली गोष्ट लोकांना लक्षात येत नाही. म्हणून विदर्भामध्ये पिक्चर फार कमी आणि बिग बजेटच्या बनत नाही. याचं कारण आहे की त्याला भरपूर काही गोष्टी म्हणजे त्या लोकांनी आपल्याला सहमत करायला पाहिजे. इथे ना मी शिकायला येतो, मारामारी करायला नाही. विजय दगडू लोहार नाव माझं. आय लव्ह यू. हवा तुझा जीव वेडा स्पर्श काय? आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्ये आपण आपल्या सिनेमाचं बरंचसं शूटिंग आटोपलेलं आहे. तर अशा कुठल्या कुठल्या जागा आपण सिलेक्ट केल्या की जिथे आपल्या सिनेमाचं शूटिंग झालेलं आहे? मी एक कारला गाव आहे, एक पडसखेड आहे, मालखेड आहे, त्याच्यानंतर सिपना कॉलेज आहे. मला सगळ्यात जास्त हे दिलं सहकार्य जगदीश भाऊ गुप्ता यांनी मला दिलं. सगळ्यात जास्त त्यांनी प्रत्येक गोष्टीला मला साथ दिली. प्रत्येक गोष्ट त्यांनी सांगितलं तुला काय पाहिजे. मला सिपना कॉलेज त्यांनी पूर्ण दिलं होतं, तिथं AC रूम दिल्या होत्या, सगळ्या गोष्टी अख्खं कॉलेज मला दिलं होतं. मला जगदीश भाऊनी इतकं काही सहकार्य केलं की एवढं सहकार्य विदर्भातल्या मला कोणत्या स्टेशनवरून नाही मिळालं जेवढं काही मला जगदीश भाऊंनी दिलं. आणि कॉलेज कॅफे, आपल्याला कॉलेजच्या कॅफेमधून त्याची सुरुवात असल्यामुळे कॉलेजचा एक बॅकग्राऊंड त्याला आवश्यक होतं. हां, ते सिपना कॉलेजमध्ये आम्ही कॉलेज कॅफेचं पूर्ण बॅकग्राऊंड घेतलेलं आहे सगळं. आणि मी जे या सिनेमामधलं एक हवा हवाचं गाणं आहे ते मी लिहिलेलं गाणं आहे. ते लिहिताना मला त्या गाणं लिहायला 3 ते 4 दिवस लागलेत. ती गाणं मी कसं लिहिलं असेल, काय लिहिलं असेल ते आता तुम्ही थिएटरमध्ये जेव्हा बघाल तेव्हा त्याची कल्पना येईल की तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ त्या गाण्यामध्ये कळेल का मी काय गाणं लिहिलं. म्हणजे ही गाणं, हे जे हवा हवाचं जे गाणं म्हणताय हे आपण स्वतः लिहिलं आहेत का? स्वतः लिहिलेलं आहे. हां, स्वतः लिहिलेलं आहे. म्हणजे आपण लेखक पण आहात का? मग कवी? अच्छा, स्टोरी पण तुमचीच? ही कॉलेज कॅफेची स्टोरी ही मला जवळजवळ 3 महिने लागले आहे लिहायला. ही स्टोरी लिहायला 3 महिने लागले. स्टोरीचं आणि गाणे सगळे मीच लिहिलेलं आहे या पिक्चरमधले. आणि माझे डॉक्टर राज माने यांना मी गाण्यांचे वर्डिंग लिहून दिले. त्यांनी ते बरोबर रचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ते रचवले. आणि म्युझिक डायरेक्टर अरविंद हसनबीज यांनी त्याला रचवलं. केतकी माटेगावकर आणि स्वप्नील बांदोडकर यांनी ही गाणे. काय सांगू कुणाले, काय झालं मले, थार नाही जीवाले. ए, हात काढ, नाहीतर कान गरम करी ना तुझे. हात काढ. विजय दगडू लोहार नाव माझं, लक्षात ठेवायचं. ए माकडा, जर माझ्या गाडीला काय झालं असतं
तर अख्खीच्या अख्खी गाडी तुझ्या बापाकडून वसूल केली असती. तू किती सुंदर, हुशार, गुणी, गृहकृत्य दक्ष आणि मुख्य म्हणजे किती चारित्र्यवान आहे ते. आपण जसं एका विदर्भामध्ये ज्यावेळी चित्रपटाची निर्मिती करायला प्रारंभ केला तर साधारणतः आपलं जे प्री प्रोडक्शन होतं हे किती दिवसाचं होतं, त्यानंतर पोस्ट प्रोडक्शन किती दिवसाचं होतं आणि टोटल जे आपलं शेड्यूल होतं ते टोटली किती दिवसांचं होतं? माझं जे शूट होतं ते शूटिंग माझं 33 दिवसाचं शूट होतं. त्याच्यानंतर माझं जे प्रोडक्शनला जे वेळ लागला तो 3 महिने लागला. त्याच्यानंतर बाकीच्या काही गोष्टी असतात, गाणे वगैरे काही डिफिकल्टी आहे. त्याच्यानंतर माझी पिक्चर सेन्सरमध्ये गेली, त्याच्यात काही डिफिकल्टी सेन्सरवाल्यांनी सांगितल्या की आम्हाला या गोष्टी याच्यात नको. त्याच्यामुळं मला पूर्ण 7 महिने लागलेत पूर्ण पिक्चर तयार करण्याला. त्याच्यानंतर थोडंसं मोदी पॅटर्न आल्या कारणास्तव आम्ही थांबून गेलो होतो कुठंतरी. म्हटलं ठीक आहे, म्हणून आता तो सगळं 2 महिने झालं ते व्यवस्थित झालं आणि आता आम्ही 11 तारखेला रिलीज करण्याच्या तयारीत आलेलो आहे. म्हणजे सुमारे 7 महिने यांना प्री प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शनला, म्हणजे एक चित्रपटा निर्मितीसाठी यांनी 210 ते 225 दिवसांचा पिरियड, हा जवळपास म्हणजे सुमारे वर्षभराचा पिरियड. आज वर्षभरानंतर हा चित्रपट अमरावतीतला कॉलेज कॅफे रिलीज होतो आहे. ह्याच्यामध्ये प्रमुख भूमिका भाऊ कदम यांची आहे. यांनी सोबतच विदर्भामधल्या आपल्याला जे सांगितलं आहे की अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातल्या आजूबाजूला सगळं यांचं चित्रपटसृष्टीचं जेवढं चित्रपटाचं जे निर्मिती कार्य असतं हे पूर्णत्वास नेलेलं आहे. मुंबईमधला आपला एकंदरीत अनुभव कसा होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुणी कुणी सपोर्ट केला? मुंबईमध्ये ॲक्च्युअल मुंबई हे फार मोठं चिटिंग सेंटर आहे. इथं प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचे पैसे सांगतात, प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे पैसे घेतो. मुंबई हा गोड बोलतो, याच्या कारणामागं तो पैसे काढण्याच्या मागे तयारीत असतो. मला मुंबईचा अनुभव या बाबतीत फार बेकार आला की चित्रपट काढताना आता अमरावतीतला कोणताही व्यक्ती असेल ज्याला चित्रपट काढायचे त्यांनी मला येऊन भेटायचं, म्हणजे मी त्याला सांगाल की तुझे पैसे किती वाचतील आणि मी किती मोठे पैसे जास्त घालवले. तर मी एकंदरीत माझे पैसे याच्यात 20 लाख रुपये जास्त गेलेत. ते मी असं समजतो आहे की मी कॉलेजमध्ये कधी गेलो नाही, त्या कारणास्तव मी आता एका वर्षामध्ये 20 लाख रुपयात कॉलेज शिकलो. हे मला त्याच्यातून अनुभव आला आहे मुंबईतून, की मुंबईत कशा प्रकारे माणसानं राहायचं हे मला आता पूर्ण कळलं. कारण विदर्भ आणि मुंबईतल्या लोकांमध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे पैसे लुबाडण्यामध्ये. म्हणून मुंबईत ज्यांनाही अमरावतीला कोणालाही पिक्चर काढायचे असेल त्यांनी प्रत्यक्षात माझी एक वेळा भेट घ्यावं, नंतरच मुंबईतल्या लोकांसोबत सौदेबाजी करावं. ते बोलतात काय आणि करतात काय याचा काही कोणाला कळत नाही आणि आपल्यालाही कळत नाही, कारण त्याची चावी आपल्याजवळ लटकलेली असते. त्याच्यामुळं तो पैसे जेवढे मागाल तेवढे आपल्याला द्यावं लागते. आपला सौदा आज 1 लाख रुपयात होत असेल तो बिल. तर असा मला एकंदरीत मुंबईतला अनुभव हा फार बेकार आला. म्हणून मी प्रत्येकाला अमरावतीतल्या डायरेक्टर किंवा प्रोड्युसर असेल ज्यांनाही पिक्चर काढायची इच्छा असेल त्यांनी अवश्य मला एक वेळा भेटावं. आणि आपल्या इथं बरेचसे स्टुडिओ आहेत, आपण इथल्या स्टुडिओमध्ये काम करत नाही. याचं कारण आहे, कोणाला वाटते की मुंबईत चांगलं काम होतं, पण मला असं वाटते की अमरावतीतही हे काम चांगलं व्हायला आहे. याच्यानंतर माझी जे चित्रपट आहे फक्त तू नावाची चित्रपट होत आहे माझी अजून सुरुवात, त्याचं शूट मी 10व्या महिन्यात सुरू करत आहे. तर ते पूर्ण विदर्भातल्या मुलामुलींना घेऊनच मी ते पूर्ण करणार. अशा प्रकारे माझा नेक्स्ट प्रोजेक्ट आहे. पण मला एकंदरीत मुंबईतला जो अनुभव आहे हा फार बेकार आलेला आहे, बस असं म्हणून. हात काढ, आता कान गरम करे ना तुझे. हात काढ. विजय दगडू लोहार नाव माझं, लक्षात ठेवायचं. ते माकडा, जर माझ्या गाडीला काही झालं असतं तर अख्खीच्या अख्खी गाडी तुमच्या बापाकडून वसूल केली असती. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडनं ज्यावेळी आपल्याला असं आता जेव्हा आपण मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पाय रोवलेला आहे, तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडनं आपल्या काय अपेक्षा आहेत?
अखिल भारतीय महामंडळाला माझं एक म्हणण्याचं उद्दिष्ट हे आहे की जेव्हा आम्ही रायटिंगमध्ये यांच्याकडून कलाकारांकडून जे रायटिंगमध्ये लिहून घेतो, लिहून घेतल्यानंतरही ते रायटिंग अखिल भारतीय महामंडळात चालत नाही. कारण कोणी अर्धवट शूटिंग करून जातो तर त्याला समजून घ्या 10,000 रुपयामध्ये ठरवला असेल, तो 20 दिवसाचं शूट करत असेल, त्याला भागेल आम्ही 10,000 20 करूया. तो 15 दिवसात शूटिंग सोडून जात असेल त्याचे पैसे 5 दिवसाचे आम्ही कटआउट करतो. पण जेव्हा पिक्चर पूर्ण तयार होतो आणि सेन्सॉरमध्ये जातो तेव्हा तो तिथं लेटर लिहून देतो की माझे यांच्याकडे पैसे शिल्लक आहे, हे त्याच्यानंतर तुम्ही हे पैसे द्या त्याला. त्याच्यावर त्याच्याकडे काही ॲक्शन घेत नाहीत, ते पूर्ण प्रोड्युसरकडे ॲक्शन घेतात की तुम्ही त्याला पहिल्यांदा पैसे द्या. म्हणजे त्यांनी शूटिंग सोडून गेला ते त्याला चालतं आहे, पण आपण काय करून आलो हे त्याला काही कळत नाही. त्याच्यामुळं मला अखिल भारतीय महामंडळाची ही एक गोष्ट नाही आवडली की तो 15 दिवसात शूटिंग सोडून घेतला. ते आम्ही त्याला सांगितलं, त्याच्याजवळून रायटिंग घेऊन घेतलं, त्याला कोणतीही मान्यता ते देत नाही. शेवटी ते मुंबईतले लोक असतात, ते मुंबईतल्याच लोकांना जास्त सपोर्ट करतात असं मला निर्देशनात आलं अखिल भारतीय महामंडळाकडून. आपला जो कॉलेज कॅफे चित्रपट आहे हा अमरावतीमध्येच नव्हे तर संपूर्ण विदर्भामध्ये आपण 11 तारखेला प्रदर्शित करत आहात. हा कुठल्या कुठल्या शहरांमध्ये, कुठल्या कुठल्या टॉकीजमध्ये, कधी कधी रिलीज म्हणजे एकाच वेळी रिलीज होणार आहे, तर याबद्दल थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांना. माझा चित्रपट हा 11 ऑगस्टला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली, मुंबई, पुणे, औरंगाबाद, जालना वगैरे, नागपूर आणि पूर्ण विदर्भामध्ये एकाच तारखेला माझा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अमरावतीमध्ये आपला जो थिएटर आपण घेतलेले आहेत ते कुठले कुठले आहेत? माझा अमरावतीमधला राजलक्ष्मी, प्रभात आणि यू ऑर्बिट. ई ऑर्बिट, राजलक्ष्मी आणि प्रभात या तीनही चित्रपटगृहामध्ये 11 ऑगस्ट रोजी कॉलेज कॅफे हा अमरावती मेक इन अमरावती असलेला चित्रपट आपण पाहू शकणार आहोत. त्याचा पहिला शो किती वाजता आहे? पहिला शो त्याचा 12 ते 3 आणि 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12 अशी 4 शोमध्ये माझी चित्रपट लागणार आहे. माझं असं म्हणणं आहे की विदर्भातल्या प्रत्येक व्यक्तीने हा चित्रपट बघावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हाच विदर्भातला माणूस समोर जाईल अशी माझी आशा आहे. चारही शो 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12 असे चारही शो आपल्याला सगळ्या थिएटरमध्ये ज्यांनी जे नावं सांगितलेले आहेत, प्रभात, ई ऑर्बिट आणि राजलक्ष्मी या तीनही टॉकीजमध्ये कॉलेज कॅफे हा चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. सोबतच मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर इत्यादी ठिकाणीसुद्धा हा जो कॉलेज कॅफे चित्रपट आहे हा रिलीज होतो आहे. या अनुषंगाने आपल्या विदर्भाकडून, महाराष्ट्राकडून कॉलेज कॅफेसाठी काय अपेक्षा आहे? माझं असं म्हणणं आहे की विदर्भातल्या लोकांनी सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी पिक्चर बघावं. जशी सैराट ही अमरावतीतल्या 30 ते 40 हजार लोकांनी बघितली होती, तशाच प्रकारेचा प्रतिसाद मला माझ्या पिक्चर कॉलेज कॅफेला मिळावं अशी आशा मी विदर्भातल्या आणि अमरावतीतल्या लोकांकडून करतो आहे. तेव्हाच मला समोर जाण्याची संधी मिळेल. तुम्ही समजा पिक्चर बघणार नाही तर मला संधी कशी मिळेल? कारण माझं पाय रोवण्याचं काम आहे मुंबईतल्या अखिल भारतीय महामंडळामध्ये. आणि आतापर्यंत अखिल भारतीय महामंडळामध्ये अमरावतीतून जेवढेही पिक्चर बनवलेले आहे त्या सगळ्या क्लास 3, क्लास 4मध्ये वळलेल्या पिक्चर आहे. म्हणून विदर्भातल्या लोकांना माझी आवर्जून म्हणणे आहे की माझी कॉलेज कॅफे पिक्चर आतुरतेने एक वेळा बघा आणि त्यात काय मिस्टेक झाल्या त्याही माझ्या व्हॉट्सअपवर तुम्ही टाका. माझी ईमेल ID आहे, त्याच्यावर तुम्ही मला दर्शा. पुन्हा दुरुस्त काय मला कशावर पिक्चर बनवायचे तेही तुम्ही मला सांगू शकता. मी त्या गोष्टीवरही विचार करून पिक्चर बनवण्यास तयार आहे. मला या क्षेत्रामध्ये आणि अमरावतीतल्या कलाकारांमध्ये या गोष्टी घडवायच्या आहेत. त्याकरता माझी चित्रपट प्रत्येक घरोघरी आणि प्रत्येक लोकांनी बघावं माझी अशी इच्छा आहे. आणि विदर्भातला काहीतरी व्यक्ती एक मोठा व्हावं
आणि मुंबईमध्ये पाय रोवो अशी माझी इच्छा आहे. विदर्भामध्ये ज्यावेळी चित्रपट निर्मिती होत असते अशा चित्रपटांना वितरक मिळणं सहजासहजी शक्य नसतं आणि बहुतांशी आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्या एक गोष्ट प्रामाणिकपणे लक्षात येते, ती म्हणजे अशी की बहुतांशी जे प्रोड्युसर्स असतात त्या प्रोड्युसर्सनी हा चित्रपट मॅक्झिमम ठिकाणी आपला लावलेला असतो, त्याला वितरक सहजासहजी मिळत नाही. कॉलेज कॅफेच्या बाबतीत नेमकं काय घडलं हे आपण सरांकडनं आता जाणून घेऊया. राजेशजी, मला एक गोष्ट सांगा की ज्यावेळी आपण 1.5 कोटी रुपयाचं एवढं मोठं प्रोजेक्ट अमरावतीमध्ये म्हणजे विदर्भामध्ये तयार केलं, तर नेमकी वितरकाची भूमिका काय होती आणि आज आपल्याला वितरक मिळालेले आहेत का? माझं झी सिनेमा या कडे आम्ही गेलो होतो तेव्हा त्यांनी माझे गाणे आणि माझा ट्रेलर आणि पिक्चरबद्दलही त्यांनी विचार केला. पण त्यांच्याजवळ का बरेचसे पिक्चर असतात, ते 1-2 वर्ष 3-3 वर्ष पिक्चर लावत नाही. त्यांनी म्हटलं की आम्ही तुमचा पिक्चर घेतो आहे आणि लावतो आहे, पण त्याला 1 ते 1.5 वर्ष लागेल. मी म्हटलं एवढा वेळ मला थांबण्याची काही जरूरत नाही आहे. म्हणून मी बरेचसे जणाकडे गेलो. त्यांनी हेच म्हटलं की थोडंसं आता पिक्चरचा प्रोग्राम थोडासा वेगळा आहे, असं आहे तसं आहे, सगळ्या गोष्टी बोलत होते. पण मला माझी इच्छा पहिल्याच की पूर्ण तऱ्हे महाराष्ट्रामध्ये मी स्वतःच प्रदर्शित माझी पिक्चर करत. मग असेच मला एक राहुल एंटरप्राइजेस डिस्ट्रीब्युटर्स मिळालेत, त्यांच्याकडनं मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पिक्चर प्रदर्शित करत आहे. आणि झी सिनेमावाल्यामध्ये माझे गाणे आणि ट्रेलर हा सुरू आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. नाही, आपण मग ऑडिओ राईट्स कोणाला दिले आहेत का सर? ऑडिओ राईट्स मी झीवाल्यांनाच दिलेले आहे. सगळे राईट्स मी झीवाल्यालाच दिले आहे. फक्त पिक्चरचे राईट्स मागचोड आहे. आपल्या विदर्भातला हा चित्रपट कॉलेज कॅफेचे राईट्स हे झी टी व्हीला जवळपास म्हणजे ऑडिओ राईट्स ज्याला आपण म्हणतो ते ऑडिओ राईट्स यांनी झी टी व्हीला दिलेले आहेत आणि चित्रपट हक्क जे आहेत ते स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत. महाराष्ट्र अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे आपण अनुदानासाठी कुठल्या प्रकारचं प्रपोजल केलेलं आहे? आता सध्या तर काही नाही आहे. सध्या आता कसं आहे, पिक्चर 11 तारखेला प्रदर्शित होत आहे, त्याच्यानंतर आम्ही विचार करू मानधनाबद्दल काय मिळतं काय नाही, त्याची प्रोसिजर कशी असते. पण मानधन काही एवढं खास नसतो. पिक्चर तुमची A ग्रेडमध्ये असेल तर तुम्हाला बरेचसे पैसे मिळतात, त्यांचे असतात. पण काय विदर्भातल्या लोकांना A ग्रेड मिळणं थोडंसं कठीण वाटतं, कारण की विदर्भातल्या लोकांनी समजा पिक्चर बघितली तर मला A ग्रेड मिळेल, म्हणजे मग माझा अखिल भारतीयमध्ये नाव जमेल. पण आता बघूया विदर्भातले लोक आपल्याला किती सपोर्ट करतात त्याच्यावर निर्भर आहे सबसिडीचं गणित. आणि त्यांच्या नॉर्म्सप्रमाणे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये असं पण लिहिलेलं आहे, असं पण म्हटलं गेलेलं आहे की किमान 2-3 लाख रुपये भाडं अखिल भारतीय म्हणजे दादासाहेब फाळके चित्रपट नगरीला मिळेल किंवा तेवढं तिथले काही इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला वापरावे लागतील. तर असं काही आपण घेतलेलं आहे का त्यांच्याकडनं? नाही, असं काही नसतं. ते आता काय ते जुन्या काळातले इन्स्ट्रुमेंट असतात, काही नवीन येतात. मग त्या नवीन याला आता जास्त चालना असतं ना, तर त्याच्यामुळं आम्ही काही तिकडलं घेतलेलं नाही आहे. असे दादाभाई साहेब फाळकेकडलं काही घेतलेलं नाही आम्ही इन्स्ट्रुमेंट. पण कसं असते की पिक्चर ही 10 जिल्ह्यामध्ये लागली पाहिजे. 10 जिल्ह्यामध्ये पिक्चर लागली तर आपण सबसिडी पात्रास आपण खरे ठरतो. हां, असं त्यांचं आहे बॉयलाजमध्ये लिहिलेलं. मी ते आता बॉयलाज आहे माझं, तर आता बघूया चित्रपट किती % काय होतं ते नंतर बघूया. आता 10 जिल्ह्यामध्ये आम्ही चित्रपट लावतच आहे. 12 आता जो आपला जो उद्याचा 11 ऑगस्टचा चित्रपट रिलीज होतो आहे तोच सुमारे 10-11 जिल्ह्यांमध्ये होता. 13 जिल्ह्यामध्ये आता आमची 11 तारखेला 12-13 जिल्ह्यामध्ये चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि आम्ही सबसिडीच्या पात्रास तयार होईल असे आम्हाला आशा आहे. आपण या चित्रपटाच्या अनुषंगाने जाता जाता एक प्रश्न विचारू इच्छितो. या चित्रपटाच्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेकडून काय अपेक्षा आहे? माझ्या विदर्भातल्या संपूर्ण जनतेला असं एक वेळा टॉकीजमध्ये जाऊन माझी चित्रपट बघावं आणि मला उच्च शीर्षकावर तुम्ही पोहोचावं अशी माझी इच्छा आहे. आणि मी अपेक्षा करतो की विदर्भातले लोक मला साथ नाही देतील तर कोण देतील. म्हणून माझी आतुरतेने इच्छा आहे की विदर्भातल्या प्रत्येक माणसांनी जास्तीत जास्त अमरावतीतल्या माणसांनी पिक्चर बघावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हाच मी कुठं काही समोर जाईल आणि मी चांगले चांगले चित्रपट बनवण्यास आणि अमरावतीतल्या कलाकारांचा मी त्यात काहीतरी मार्गदर्शन देऊन त्यांना पुन्हा चित्रपट काढेल अशी माझी इच्छा आहे.
आणि ते विदर्भातल्या लोकांनी मला सपोर्ट केलं तर माझं ते काम सत्य होईल. आणि माझं बिझनेसमध्ये सगळ्यात जास्त लक्ष असतो. मी परिवार मला सपोर्टिंग असतो म्हणून मी या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. आता माझं इच्छा ग्रेनाईट आहे, त्याच्या इच्छा टाईल्स अँड मार्बल आहे, माझा मॉल आहे इच्छा टाईल्स, त्याच्यानंतर हॉटेल्स इंडस्ट्रीज आहे. माझे सगळे माणसं काम पाहतात. मी घरात वन मॅन शो माणूस आहे आणि मला 3ही मुली आहेत. मी त्या 3 मुली माझ्या वेल क्वालिफाईड आहे. पण मला छंद आहे बिझनेस करण्याचा, लोकांना मजुरी देण्याचा. हा कारण मी एकेकाळी मीही मजूर होतो म्हणून मजुरी मिळवणं किती कठीण असते म्हणून मी हे सगळे भाग त्यांच्यासाठी लोकांसाठी करतो आहे. याच्यातून मला विदर्भातल्या लोकांनी आता चांगला प्रतिसाद दिला. मी मोठ्या मोठ्या धंद्यात उतरलेलो आहे आणि विदर्भातल्या अमरावतीतल्या लोकांनी सगळ्यात जास्त सहकार्य केलं म्हणून मी मोठा झालो. असं सहकार्य मला अजून माझ्या इच्छा फिल्म्स या संस्थेला दिला तर मी अजून विदर्भाच्या बाहेरही मी काम करू शकेल अशी माझी आशा आहे. विदर्भातल्या लोकांनी मला सपोर्ट केला तर माझं भरपूर काही चांगलं होईल आणि विदर्भाच्यासाठीही चांगलं होईल अशी माझी इच्छा. मी प्रार्थना करतो की प्रत्येक व्यक्तीने पिक्चर बघावं. बस. VCN न्यूजच्या संपूर्ण दर्शकांना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे अशी की आपल्या अमरावतीमध्ये या चित्रपटाची निर्मिती झालेली आहे. कॉलेज कॅफे सुमारे 1.5 कोटी रुपयाचा मराठी चित्रपट अमरावती विदर्भातल्या अमरावती इथं बनलेला आहे. इथे संपूर्णपणे तयार झालेला आहे. येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रभात टॉकीज, त्यानंतर ऑर्बिट आणि राजलक्ष्मी टॉकीज येथे तो प्रदर्शित होत आहे. VCN न्यूजच्या वतीने आपला जो चित्रपट प्रदर्शित होत आहे त्यासाठी आम्ही शुभकामना आणि आपल्याला अभिष्टचिंतन चिंतितो. आणि आपण आपला जो सध्याच्या या व्यस्त वेळेतला वेळ काढून VCN न्यूजसाठी वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपले हार्दिक आभारी आहोत. नमस्कार. कुवळ ग मन हे बाई बावरला मन हे बाई कुवळ ग मन हे बाई बावरल ग मन हे बाई उंच आकाशी झेपल ग विदर्भामध्ये ज्यावेळी चित्रपट निर्मिती होत असते अशा चित्रपटांना वितरक मिळणं सहजासहजी शक्य नसतं. आणि बहुतांशी आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्या एक गोष्ट प्रामाणिकपणे लक्षात येते ती म्हणजे अशी की बहुतांशी जे प्रोड्युसर्स असतात त्या प्रोड्युसर्सनी हा चित्रपट मॅक्झिमम ठिकाणी आपला लावलेला असतो, त्याला वितरक सहजासहजी मिळत नाही. कॉलेज कॅफेच्या बाबतीत नेमकं काय घडलं हे आपण सरांकडनं आता जाणून घेऊया. राजेशजी, मला एक गोष्ट सांगा की ज्यावेळी आपण 1.5 कोटी रुपयाचं एवढं मोठं प्रोजेक्ट अमरावतीमध्ये म्हणजे विदर्भामध्ये तयार केलं तर नेमकी वितरकाची भूमिका काय होती आणि आज आपल्याला वितरक मिळालेले आहेत का? माझं जी सिनेमा या कडे आम्ही गेलो होतो तेव्हा त्यांनी माझी गाणी आणि माझा ट्रेलर आणि पिक्चरबद्दलही त्यांनी विचार केला. पण त्यांच्याजवळ का बरेचसे पिक्चर असतात ते 1-1, 2-2 वर्ष 3-3 वर्ष पिक्चर लावत नाही. त्यांनी म्हटलं की आम्ही तुमचा पिक्चर घेतो आहे आणि लावतो आहे पण त्याला 1 ते 1.5 वर्ष लागेल. मी म्हटलं एवढा वेळ मला थांबण्याची काही जरूरत नाही आहे. म्हणून मी बरेचसे जणाकडे गेलो. त्यांनी हेच म्हटलं की थोडंसं आता पिक्चरचा प्रोग्राम थोडासा वेगळा आहे, असं आहे तसं आहे, सगळ्या गोष्टी बोलत होते. पण मला माझी इच्छा पहिल्याच की पूर्ण तऱ्हे महाराष्ट्रामध्ये मी स्वतःच प्रदर्शित माझी पिक्चर करत. मग असेच मला एक राहुल एंटरप्राइजेस डिस्ट्रीब्युटर्स मिळालेत. त्यांच्याकडनं मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पिक्चर प्रदर्शित करत आहे
आणि झी सिनेमावाल्यामध्ये माझे गाणे आणि ट्रेलर हा सुरू आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. नाही, आपण मग ऑडिओ राईट्स कोणाला दिले आहेत का सर? ऑडिओ राईट्स मी झीवाल्यांनाच दिलेले आहे. सगळे राईट्स मी झीवाल्यालाच दिले आहे, फक्त पिक्चरचे राईट्स मागचोड आहे. आपल्या विदर्भातला हा चित्रपट कॉलेज कॅफेचे राईट्स हे झी टी व्हीला जवळपास म्हणजे ऑडिओ राईट्स ज्याला आपण म्हणतो ते ऑडिओ राईट्स यांनी झी टी व्हीला दिलेले आहेत आणि चित्रपट हक्क जे आहेत ते स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत. महाराष्ट्र अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे आपण अनुदानासाठी कुठल्या प्रकारचं प्रपोजल केलेलं आहे? आता सध्या तर काही नाही आहे. सध्या आता कसं आहे, पिक्चर 11 तारखेला प्रदर्शित होत आहे, त्याच्यानंतर आम्ही विचार करू मानधनाबद्दल काय मिळतं काय नाही, त्याची प्रोसिजर कशी असते. पण मानधन काही एवढं खास नसतो. पिक्चर तुमची ए ग्रेडमध्ये असेल तर तुम्हाला बरेचसे पैसे मिळतात, त्यांचे असतात. पण काय विदर्भातल्या लोकांना ए ग्रेड मिळणं थोडंसं कठीण वाटतं, कारण की विदर्भातल्या लोकांनी समजा पिक्चर बघितली तर मला ए ग्रेड मिळेल, म्हणजे मग माझा अखिल भारतीयमध्ये नाव जमेल. पण आता बघूया विदर्भातले लोक आपल्याला किती सपोर्ट करतात त्याच्यावर निर्भर आहे सबसिडीचं गणित. आणि त्यांच्या नॉर्म्सप्रमाणे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये असं पण लिहिलेलं आहे, असं पण म्हटलं गेलेलं आहे की किमान 2-3 लाख रुपये भाडं अखिल भारतीय म्हणजे दादासाहेब फाळके चित्रपट नगरीला मिळेल, किंवा तेवढं तिथले काही इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला वापरावे लागतील. तर असं काही आपण घेतलेलं आहे का त्यांच्याकडनं? नाही, असं काही नसतं. ते आता काय ते जुन्या काळातले इन्स्ट्रुमेंट असतात, काही नवीन येतात, मग त्या नवीन याला आता जास्त चालना असतं ना, तर त्याच्यामुळं आम्ही काही तिकडलं घेतलेलं नाही. असे दादाभाई साहेब फाळकेकडलं काही घेतलेलं नाही आम्ही इन्स्ट्रुमेंट. पण कसं असते की पिक्चर ही 10 जिल्ह्यामध्ये लागली पाहिजे. 10 जिल्ह्यामध्ये पिक्चर लागली तर आपण सबसिडी पात्रास आपण खरे ठरतो. हां, असं त्यांचं आहे बॉयलाजमध्ये लिहिलेलं. मी ते आता बॉयलाज आहे माझं, तर आता बघूया चित्रपट किती % काय होतं ते नंतर बघूया. आता 10 जिल्ह्यामध्ये आम्ही चित्रपट लावतच आहे. 12 आता जो आपला जो उद्याचा 11 ऑगस्टचा चित्रपट रिलीज होतो आहे तोच सुमारे 10-11 जिल्ह्यांमध्ये होता. 13 जिल्ह्यामध्ये आता आमची 11 तारखेला 12-13 जिल्ह्यामध्ये चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि आम्ही सबसिडीच्या पात्रास तयार होईल असं आम्हाला आशा आहे. आपण या चित्रपटाच्या अनुषंगाने जाता जाता एक प्रश्न विचारू इच्छितो. या चित्रपटाच्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेकडून काय अपेक्षा आहेत? माझ्या विदर्भातल्या संपूर्ण जनतेला असं एक वेळा टॉकीजमध्ये जाऊन माझी चित्रपट बघावं आणि मला उच्च शीर्षकावर तुम्ही पोहोचावं अशी माझी इच्छा आहे. आणि मी अपेक्षा करतो की विदर्भातले लोक मला साथ नाही देतील तर कोण देतील. म्हणून माझी आतुरतेने इच्छा आहे की विदर्भातल्या प्रत्येक माणसांनी जास्तीत जास्त अमरावतीतल्या माणसांनी पिक्चर बघावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हाच मी कुठं काही समोर जाईल आणि मी चांगले चांगले चित्रपट बनवण्यास आणि अमरावतीतल्या कलाकारांचा मी त्यात काहीतरी मार्गदर्शन देऊन त्यांना पुन्हा चित्रपट काढेल अशी माझी इच्छा आहे. आणि ते विदर्भातल्या लोकांनी मला सपोर्ट केलं तर माझं ते काम सत्य होईल. आणि माझं बिझनेसमध्ये सगळ्यात जास्त लक्ष असतो. मी परिवार मला सपोर्टिंग असतो म्हणून मी या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. आता माझं इच्छा ग्रेनाईट आहे, त्याच्या इच्छा टाईल्स अँड मार्बल आहे, माझा मॉल आहे इच्छा टाईल्स, त्याच्यानंतर हॉटेल्स इंडस्ट्रीज आहे. माझे सगळे माणसं काम पाहतात. मी घरात 1 मॅन शो माणूस आहे आणि मला 3ही मुली आहेत. मी त्या 3 मुली माझ्या वेल क्वालिफाईड आहे. पण मला छंद आहे बिझनेस करण्याचा, लोकांना मजुरी देण्याचा. हा कारण मी एकेकाळी मीही मजूर होतो, म्हणून मजुरी मिळवणं किती कठीण असते, म्हणून मी हे सगळे भाग त्यांच्यासाठी लोकांसाठी करतो आहे. याच्यातून मला विदर्भातल्या लोकांनी आता चांगला प्रतिसाद दिला. मी मोठ्या मोठ्या धंद्यात उतरलेलो आहे आणि विदर्भातल्या अमरावतीतल्या लोकांनी सगळ्यात जास्त सहकार्य केलं म्हणून मी मोठा झालो. असं सहकार्य मला अजून माझ्या इच्छा फिल्म्स या संस्थेला दिला तर मी अजून विदर्भाच्या बाहेरही मी काम करू शकेल अशी माझी आशा आहे. विदर्भातल्या लोकांनी मला सपोर्ट केला तर माझं भरपूर काही चांगलं होईल आणि विदर्भाच्यासाठीही चांगलं होईल अशी माझी इच्छा. मी प्रार्थना करतो की प्रत्येक व्यक्तीने पिक्चर बघावं. बस. VCN न्यूजच्या संपूर्ण दर्शकांना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे अशी की
आपल्या अमरावतीमध्ये या चित्रपटाची निर्मिती झालेली आहे. कॉलेज कॅफे सुमारे 1.5 कोटी रुपयाचा मराठी चित्रपट अमरावती, विदर्भातल्या अमरावती इथं बनलेला आहे. इथे संपूर्णपणे तयार झालेला आहे. येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रभात टॉकीज, त्यानंतर ई ऑर्बिट आणि राजलक्ष्मी टॉकीज येथे तो प्रदर्शित होत आहे. व्हीसीएन न्यूजच्या वतीने आपला जो चित्रपट प्रदर्शित होत आहे त्यासाठी आम्ही शुभकामना आणि आपल्याला अभिष्टचिंतन चिंतितो. आणि आपण आपला जो सध्याच्या या व्यस्त वेळेतला वेळ काढून व्हीसीएन न्यूजसाठी वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपले हार्दिक आभारी आहोत. नमस्कार. हात काढ, आता कान गरम करे ना तुझे. हात काढ. विजय दगडू लोहार नाव माझं, लक्षात ठेवायचं. ते माकडा, जर माझ्या गाडीला काही झालं असतं तर अख्खीच्या अख्खी गाडी तुमच्या बापाकडून वसूल केली असती.